राज्यात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाचा विकास, रोजगार वृद्धी आणि उत्पादन वाढीचे विशेष प्रयत्न सुरू झाले असतानाच मत्स्य व्यवसायात पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अर्थात एआयचा वापर सुरू करण्यात आला आहे. तलावांतील मत्स्योत्पादनाच्या आकडेवारीतील तफावत, अंदाज आणि प्रत्यक्ष उत्पादनातील दरी, तसेच महसूल व करार अटींच्या अंमलबजावणीत पारदर्शकतेचा अभाव या मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून हा पुढाकार घेण्यात आला आहे. एआयच्या माध्यमातून एकूणच मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आणता येईल असा विश्वास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून मत्स्य व्यवसाय व्यवस्थापनाला नवी दिशा मिळत आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायासाठी प्रामुख्याने पाटबंधारे विभागाकडे असलेले तलाव जलाशय मत्स्य व्यवसाय विभागाकडे हस्तांतरित केले जातात. या तलावांमध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी विभागाकडून ते विविध मच्छीमार संस्था, सोसायट्यांना ठेक्याने दिले जातात. मात्र संभाव्य उत्पादन किंवा प्रत्यक्ष उत्पादनाबाबत सादर होणारी आकडेवारी अनेकदा वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याची समस्या होती. त्यामुळे उत्पादन क्षमता, महसूल आणि करार अटींची प्रभावी अंमलबजावणी करणे कठीण जात होते. या समस्या सोडविण्यासाठी विभागात अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या मार्वल या संस्थेच्या मदतीने वैज्ञानिक निकषांवर आधारित स्मार्ट इनलँड फिशरीज एआय ॲप्लिकेशन अथवा मॉडेल विकसित करण्यात आले आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 3556 जलाशयांवर लक्ष ठेवले जात आहे. ही तांत्रिक व्यवस्था अनुपालनातील त्रुटी, आर्थिक विसंगती आणि कार्यपद्धतीतील अनियमितता स्वयंचलितरित्या ओळखते. त्यामुळे कागदोपत्री तपासण्याऐवजी सातत्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देखरेख शक्य झाली आहे. तलावाचे क्षेत्रफळ, पाणीसाठा, मत्स्यबीज सोडण्याचे प्रमाण, उत्पादन क्षमता, कालावधी आणि इतर घटकांच्या आधारे एखाद्या तलावातून किमान किती मत्स्योत्पादन होऊ शकते याचे अंदाज प्रणालीमध्ये नोंदवले जातात. त्यानंतर दरमहा आकडेवारी अद्ययावत केली जाते आणि प्रत्यक्ष उत्पादनाची तुलना अपेक्षित उत्पादनाशी केली जाते. यामुळे तलावात नियोजित कालावधीत मत्स्यबीज न सोडणाऱ्या संस्था, अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन दाखवणाऱ्या संस्था किंवा करार अटींचे पालन न करणाऱ्या घटकांची माहिती तातडीने समोर येत आहे. आवश्यकतेनुसार संबंधित संस्थांना नोटिसा देणे, कामगिरीचे मूल्यमापन करणे आणि गरज भासल्यास तलावांचे हक्क परत घेण्याची कार्यवाहीही सुलभ झाली आहे. पारंपरिक मत्स्य व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालत महाराष्ट्राने एक नवा मार्ग दाखवला आहे. या एआय प्रकल्पामुळे राज्यातील मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगत होण्यास मदत होत आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.